Hello friends, welcome to Pharma Study channel with Sapna. Today we will discuss very important term, that is a TQM, Total Quality Management. It is a very important for all exam and interview also. I have divided this term in two parts, that is a part A. It contains definition, key elements, principle, PDCA technique and TQM model. In detail I have provided notes also. So if you are a new member, then please subscribe my channel for next video updation, and please give your like and comments on this section, so it will give us motivation to prepare next videos. So let's start with our presentation. Mr. Edward Deming and जोसेफ जुरान जॉईंटली डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ TQM. हे जे काही दोन सायंटिस्ट होते यांनी TQM ही टर्म जॉईंटली डेव्हलप केली. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज अ TQM. TQM इज नथिंग बट द टोटल. Q means quality. Quality is nothing but the degree of excellence, and M stands for the management. It is nothing but the art to manage the different things, means to control and direct the things. That is called as a TQM. TQM is nothing but the art to manage the degree of excellence or quality of whole component, that is called as a TQM. Now we will see the definition of total quality management. What is a TQM? Total quality management is defined as a customer oriented manufacturing approach. म्हणजे ही प्रोसेस जी काय आहे ते कस्टमर ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग अप्रोच आहे, विच इन्व्हॉल्व्स ऑल एम्प्लॉईज अँड ऑल्सो कस्टमर. ह्या प्रोसेसमध्ये सगळे एम्प्लॉईज प्लस जे काही कस्टमर आहेत दोघे पण इन्व्हॉल्व असतात, फॉर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्ट अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जे काही प्रॉडक्टची कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट होते प्लस कस्टमर सॅटिस्फॅक्शन जर पाहिजे असेल, सो बोथ द एम्प्लॉईज प्लस कस्टमर्स आर इन्वॉल्व्ड इन द manufacturing approach, which is a customer oriented process. So this is the all about the definition of total quality management. Now next important point is the key elements of TQM. There are different key elements. First one is a focus on customer. Second one is a employees involvement and focus. Third one, continuous improvement. Fourth, top management commitment. Fifth one is a planning, leadership and customer satisfaction. These are very important key elements of TQM that we will discuss in detail. Suppose for example, if you have to now how to remember these key elements. आता हे की एलिमेंट जे आहे ते एक्झामपर्यंत किंवा कसे लक्षात ठेवणार तुम्ही. फर्स्ट वन, सपोज तुम्हाला एखादा बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल, तो बिझनेस चांगला रन होण्यासाठी, त्यातनं चांगला आउटपुट रिझल्ट मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक तर जो काही तुमच्याकडे येणारा कस्टमर आहे त्याची रिक्वायरमेंट काय आहे ते बघावं लागेल, व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल, तुमचे जे काही इम्प्रूव्हमेंट आहे तुमच्या शॉपमध्ये वगैरे तुम्हाला अपडेट ठेवावं लागेल, नवीन नवीन प्रोडक्ट किंवा सीझन वाईज वगैरे तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागेल. प्लस जी काही तुमची कमिटमेंट आहे, तुम्हाला लोकांना काहीतरी पर्टिक्युलर कमिटमेंट द्यावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल व्यवस्थित, तुमचं लिडरशिप, तुमची बोलण्याची टेक्निक, कम्युनिकेशन स्किल पण चांगली पाहिजे, प्लस कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या फुलफिल झालं पाहिजे, म्हणजे कस्टमर शुड बी अ सॅटिस्फाईड. ह्या गोष्टीवरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता डिफरंट की एलिमेंट्स ऑफ TQM. फर्स्ट वन, फोकस ऑन कस्टमर. सेकंड वन इज अ एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट अँड फोकस, मीन्स युअर इन्व्हॉल्वमेंट अँड फोकस ऑन कस्टमर. थर्ड वन इज अ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. फोर्थ वन इज अ टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट. जे की तुम्ही शॉप चालवणार आहे, तुम्ही एखादा जो बिझनेस चालवणार आहे, तर तुम्ही कस्टमरला जे काही कमिटमेंट देतात दॅट इज अ टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट. प्लॅनिंग, लीडरशिप अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन, दीज आर इम्पॉर्टंट की एलिमेंट्स ऑफ TQM. फर्स्ट एलिमेंट इज अ फोकस ऑन कस्टमर. इन दॅट यू हॅव टू फोकस ऑन कस्टमर, म्हणजे तुमचा जो काही कस्टमर आहे, तुमचा जो काही बिझनेस आहे त्या रिलेटेड जो काही कस्टमर आहे त्याच्या रिक्वायरमेंट काय काय आहे, त्याची नीड काय आहे, त्या तुम्हाला फोकस करायची असते त्यामध्ये. सो इट इज इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय ऑर्गनायझेशन कस्टमर. तुमचे जे काही कस्टमर आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, त्यांच्या नीड्स आणि रिक्वायरमेंट काय आहेत, त्यांना कुठल्या टाईपच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या, दॅट इज अ फोकस ऑन कस्टमर. पार्टनरशिप विथ सप्लायर्स, कस्टमर ड्रायव्हन स्टँडर्ड्स, नेवर कॉम्प्रोमाइज क्वालिटी. म्हणजे जे काही डिफरंट टाईपचे सप्लायर्स आहेत त्यांची जी काही पार्टनरशिप आहे ती, प्लस कस्टमर ड्रायव्हन स्टँडर्ड, कस्टमरला कुठल्या स्टँडर्डचे प्रोडक्ट्स पाहिजे असतात, त्यांचं स्टँडर्ड कसं आहे,
प्लस जी काही क्वालिटी आहे तुमच्या प्रोडक्टची दॅट यू हॅव टू नेवर कॉम्प्रोमाइज, त्यामध्ये तुम्हाला कुठलीही कॉम्प्रोमायझेशन करायची नाही आहे. सो युअर कस्टमर विल बी सॅटिस्फाईड. सेकंड वन इज अ एम्प्लॉई टोटल इन्व्हॉल्वमेंट. कुठली पण जी काही ॲक्टिव्हिटी असते ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये त्यामध्ये मेन कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असतं, जो काही एम्प्लॉई तिथं वर्क करतो त्याचं. सो एम्प्लॉई मेक अ व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू क्वालिटी. जे काही प्रोडक्ट असतात त्यांची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी एम्प्लॉईचं मेन कॉन्ट्रीब्युशन असतं. देअरफॉर एम्प्लॉईज मस्ट हॅव द ऑथॉरिटी टू इनोव्हेट अँड टू इम्प्रूव्ह क्वालिटी. आणि त्या एम्प्लॉईला माहिती असतं की तो प्रोडक्ट आणखी इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा त्यामध्ये क्वालिटी बिल्डअप करण्यासाठी कशाची गरज असते. सो इट मस्ट हॅव अ ऑथॉरिटी. त्यामुळे त्यामध्ये काही नवीन सजेशन देण्याची किंवा काही इम्प्रूव्हमेंट असले तर ते सांगण्याची त्याला ऑथॉरिटी असते. ट्रेनिंग शुड बी गिवन टू ऑल एम्प्लॉईज. आणि जे काही एम्प्लॉईज इन्व्हॉल्व असतात त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या सगळ्यांना अपडेटेड ट्रेनिंग, त्यांचं नॉलेज आणि स्किल अपडेट करण्यासाठी द्यायला पाहिजे. सो दॅट इज द एम्प्लॉई अँड टोटल इन्व्हॉल्वमेंट की एलिमेंट. नाव नेक्स्ट थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट इज अ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आपल्याला माहिती, आपल्याला एखादा मोबाईल जरी वर्क करायचं असेल तर त्याला पण सारखं अपडेट करावं लागतं, कंटिन्युअसली अपडेट करावं लागतं. जर तो अपडेट केला नाही तो व्यवस्थित वर्क करत नाही. इन द सेम वे जे की डिफरंट ऑर्गनायझेशन बिझनेस वगैरे असतात, अकॉर्डिंग टू कस्टमर रिक्वायरमेंट, त्यांना कस्टमर रिक्वायरमेंट प्लस मार्केट सर्चनुसार, मार्केट रिक्वायरमेंटनुसार नवीन इम्प्रूव्हमेंट करायची असते, नवीन काहीतरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे असतात, प्लस त्यांची प्रॉडक्टची क्वालिटी जी आहे ती मेंटेन ठेवायची असते. सो त्यामुळे काय होतं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असतं आणि तुमचा जो काही बिझनेस असतो तो पण व्यवस्थित चालतो. प्लस मार्केट इमेज जे काही असतं, जे काही तुमचं स्टेटस असतं ते पण चांगल्या लेवलवरती राहतं. सो कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इज व्हेरी नेसेसरी. पीपल आर कंटिन्युअसली वर्किंग टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स, स्पीड अँड नंबर ऑफ फीचर्स ऑफ द प्रोडक्ट. जे काही तुमचं प्रोडक्ट आहे त्याचा परफॉर्मन्स, स्पीड इन्क्रीज करण्यासाठी, त्याचे फीचर्स वाढवण्यासाठी पर्सन हे कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत असतात त्यांच्या प्रोडक्टमध्ये. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट मीन्स दॅट स्मॉल incremental improvement that occurs on regular basis will eventually add up to improve quality. आणि इम्प्रूव्हमेंट ही काही एका दिवसात होत नसते. तुम्हाला मार्केटमध्ये एखादं प्रॉडक्ट आलं आणि लगेच तुम्ही तुमचं प्रॉडक्ट इम्प्रूव्ह करणं असं नाही. इट शुड बी अ कंटिन्युअस. त्यामध्ये कंटिन्युटी असली पाहिजे आणि जे काही इन्क्रिमेंटल प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्ही कंटिन्युअली तुमचा प्रॉडक्ट हा इम्प्रूव्ह केला पाहिजे, स्मॉल चेंजेस करून किंवा इम्प्रूव्हमेंट करून. सो दॅट इज अ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. इट विल गिव्ह अ सक्सेस इन बिझनेस ऑर्गनायझेशन. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज अ स्टेप्स फॉर TQM इम्प्लिमेंटेशन. जे काही TQM आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी काही स्टेप आहे, दॅट इज अ PDCA. PDCA स्टँड्स फॉर P मीन्स प्लॅन, D मीन्स डू, C मीन्स चेक अँड A मीन्स ॲक्ट. प्लॅन, डू, चेक अँड ॲक्ट, दिस इज टेक्निक इज कॉल्ड एज अ PDCA. PDCA म्हणजेच काय, तुम्हाला एखादी जी काही गोष्ट आहे ती पहिले तुम्हाला प्लॅन करावी लागते. नंतर डू म्हणजे तुम्हाला त्यावरती काहीतरी सोल्युशन वगैरे किंवा ॲक्शन घ्यावी लागते. चेक मीन्स टू इव्हॅल्युएट दॅट प्रोसेस, तुम्ही जी काही प्रोसिजर करता ती इव्हॅल्युएट करावी लागते. आणि लास्ट वन इज ॲक्ट. ॲक्ट मीन्स टू स्टँडर्डाईज, जी काही प्रोसेस तुम्ही यूज केली ती तुम्हाला स्टँडर्डाईज करावी लागते, फायनल करावी लागते. दॅट इज अ PDCA. इन डिटेल, PDCA means what? P means to define, ॲनालाइज द प्रॉब्लेम अँड आयडेंटिफाय रूट कॉज. म्हणजे जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला ॲनालाइज करायचा आणि त्याचा जो काही रूट कॉज आहे, त्याचं जे काही रिझन आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करून ॲनालाइज करायचं. दॅट इज अ प्लॅनिंग. नेक्स्ट वन इज अ D मीन्स टू डिवाइज अ सोल्युशन अँड टेक अ ॲक्शन. तुमचं जे काही एखादा प्रॉब्लेम असेल आयडेंटिफाय केलेला, त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन किंवा ॲक्शन ही घ्यावी लागतं. नेक्स्ट वन इज अ चेक मीन्स टू इव्हॅल्युएट द रिझल्ट अगेन्स्ट प्लॅन. जो की तुम्ही प्लॅन केलेला आहे त्याप्रमाणे तुमची ॲक्शन किंवा त्याप्रमाणे तुमची प्रोसेस कंटिन्यू होत आहे का, दॅट इज द इव्हॅल्युएशन. अँड लास्ट वन इज अ ॲक्ट टू स्टँडर्डाईज द प्रोसिजर. जी काही तुम्ही प्रोसेस बनवली आहे, इम्प्लिमेंट करणार आहात, दॅट यू हॅव टू स्टँडर्डाईज. म्हणजे तुम्ही प्लॅनिंग, डू आणि चेक म्हणजे तुम्ही इव्हॅल्युएट पण केलेली आहे ती प्रोसेस आणि लास्टला तुम्हाला ती स्टँडर्डाईज करायची आहे तुम्हाला ती प्रोसेस. दॅट इज अ ॲक्ट. Next important point is a TQM model, that is a total quality management model. In that, first point is a customer focus, planning process management,
प्रोसेस इन्व्हॉल्वमेंट अँड टोटल पार्टिसिपेशन. म्हणजे पहिले तुम्हाला कस्टमरवरती फोकस करावं लागतं. कस्टमरची रिक्वायरमेंट काय काय आहे आणि कुठल्या नीड्स आहेत दॅट यू हॅव टू फुलफिल. नेक्स्ट इज द प्लॅनिंग प्रोसेस. त्यासाठी तुम्हाला पहिले व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागतं, प्लॅन आउट करावं लागतं. जी काही प्रोसेस आहे दॅट यू हॅव टू मॅनेज करावी लागते. नेक्स्ट वन इज द प्रोसेस इन्व्हॉल्वमेंट. जे काही प्रोसेसमध्ये डिफरंट एम्प्लॉईज वगैरे इन्व्हॉल्व आहेत ते तुम्हाला बघावे लागतात. टोटल पार्टिसिपेशन म्हणजे इथं कस्टमर प्लस एम्प्लॉई दोघांचं पण पार्टिसिपेशन असलं पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या नीड्स वगैरे आयडेंटिफाय करू शकतात आणि त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. दॅट इज अ TQM मॉडेल. All we have seen about the TQM, that is a total quality management. Remaining part, that is advantages, disadvantages, functions and importance of TQM will be covered in a part B. So watch that video also. Thank you for watching this video. Share with your friends also, so it will be beneficial for them also. Thank you. Please like and share this video. If you are a new member, then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion, then give your suggestion in suggestion box. Thank you.